सकाळचे 8 वाजता आहेत आणि वेळ झालेली आहे पेपरच्या बातम्यांची। आपल्या सगळ्यांना आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची उत्सुकता असते। त्यासाठी आपण सकाळी पेपरच्या हेडलाईन नेमक्या काय आहे ते बघत असतो, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते कधी-कधी शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या, ज्याच्यामध्ये आघाडीच्या वर्तमानपत्रातील हेडलाईन्स नेमक्या काय आहे ते आपण बघत असतो। आणि आताही आपण लोकसत्ताची हेडलाईन काय आहे ते बघणार आहोत। लोकसत्ताची हेडलाईन आहे 4000 कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशोब नाही, प्रशांत भूषण यांचा दावा। जे निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्ड विषयीची बातमी आलेली होती, त्यावर प्रशांत भूषण यांनी काय दावा केला आहे त्याविषयीची ही बातमी आहे। निवडणूक रोख्यांचा वापर लाचखोरी, खंडणी वसुली, आर्थिक अफरातफरीसाठी झाला आहे आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष चौकशी पथक अर्थात SIT स्थापन करण्याची मागणी ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे। यासाठी पुढील आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। तसंच अद्याप 4000 कोटींचे निवडणूक रोखे कुणाकुणाला दिले याचा हिशोब नसल्याचाही त्यांनी दावा केला आहे। निवडणूक रोखे पद्धत घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय पीठानं नुकताच दिलेला आहे आणि या प्रकरणी न्यायालयीन लढाईमध्ये सहभागी असलेले प्रशांत भूषण आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या आणि कॉमन कॉज संस्थेच्या सदस्य अंजली भारद्वाज यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये सविस्तर विवेचन केलं। 16,500 कोटी रुपयांच्या रोखे खरेदीपैकी सुमारे 12,200 कोटी रुपयांच्या निधीबाबतचे तपशील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे। याचा अर्थ तब्बल 16,500 कोटी रुपयांच्या रोखे खरेदी झाली होती आणि त्यापैकी 12,200 कोटी रुपयांच्या निधीबाबतचे तपशील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केले आहेत। याचा अर्थ उरलेले 4,300 कोटी कुठे आहेत असा सवाल उपस्थित होतोय आणि त्याविषयीच आता याचिका दाखल केली जाणार आहे। अद्याप 4,000 कोटी रुपयांचा निधी कोणत्या देणगीदारांनी कुठल्या राजकीय पक्षांना दिला, किती दिला याचा तपशील आयोगानं जाहीर केला नाहीये असा दावा प्रशांत भूषण आणि भारद्वाज यांनी केलेला आहे। त्यामुळे आता ते याचिका दाखल करणार आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये आता या याचिकेनंतर काय होणार ते बघावं लागेल। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। उन्हाच्या झळा घशाला कोरड अशी ही हेडलाईन आहे। तर सध्या उन्हाळा वाढताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे राज्यामध्ये कशी स्थिती आहे उन्हाळ्याची तेच मांडण्याचा प्रयत्न या बातमीतून केला आहे। मुंबईसह कोकणात तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे। रत्नागिरीमध्ये दापोली इथं रविवारी 38.7 इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे। तर मुंबई उपनगरातील सांताक्रूज इथं 36.5 डिग्री सेल्सिअस आणि पालघरमध्ये 34.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुंबई उपनगर आणि मुंबईमध्ये सहसा आर्द्रतेसह पारा 35 अंशांदरम्यान असतो, पण रविवारी उपनगरात आर्द्रता कमी होऊन शुष्क वाऱ्यांसह पारा अधिक असल्यानं इथं उन्हाच्या झळा बसत असल्याचं दिसून आलं आहे। तर हे वातावरण सोमवारी सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे। याचा अर्थ आजही तोच उन्हाळा जाणवू शकतो, तोच उकाडा मुंबईमध्ये जाणवू शकतो। तर मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऱ्यात वाढ नोंदवली गेलीच होती। रविवारी मात्र दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान उन्हाच्या झळा तीव्र होत्या। एरवी आर्द्रतामय दिसणारं वातावरण शुष्क अधिक असल्याची स्थिती होती। याचाच अर्थ दमट वातावरण मुंबईमध्ये असतं असं म्हटलं जातं, पण ड्राय सुद्धा झालं होतं, कोरडं वातावरण होतं अशी ही माहिती आता समोर आली आहे। तर उन्हाच्या तडाख्याबरोबरच ठाणे पालघरमधील ग्रामीण भागांना पाणी टंचाईला सुद्धा सामोरं जावं लागतंय। दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा झपाट्यानं घसरलाय, त्यामुळे मुंबईतही पाणी कपातीची शक्यता वर्तवली जाते। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये पाणी टंचाई भेडसावतीये। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये नोट फॉर वोट 4 कोटींच्या कॅशसह भाजपचे कार्यकर्ते रंगेहात पकडले अशी ही बातमी आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं असताना सत्ताधारी भाजपचे कार्यकर्तेच कोट्यावधी रुपयांची अफरातफर करत असल्याचं समोर आलंय। चेन्नईच्या तांबराम रेल्वे स्थानकावर भाजपच्या कार्यकर्त्यांना तब्बल 4 कोटींच्या रकमेसह पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शनिवारी रात्री उशिरा नेल्लई एक्सप्रेसमधून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन निघालेल्या या तिघांना पकडण्यात आलंय। देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली आहे। प्रचाराचा धुरळा उडतोय आणि अशा वेळी आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडेही निवडणूक आयोगाचं कडक लक्ष आहे। अशात ही घटना समोर आल्यानं मोठी खळबळ माजली आहे।
या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांसह 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। हे लोक 4 कोटी रुपये 6 पोत्यांमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होते आणि हा पैसा लोकसभा निवडणुकीमध्ये वापरायचा होता। चेंगलपट्टू जिल्हा निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार जप्त केलेली रोकड पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये भाजप नेते आणि खासगी हॉटेलचा व्यवस्थापक सतीश, त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमला यांचा समावेश आहे। धक्कादायक अशी ही बातमी घडलेली आहे। या ठिकाणी तब्बल 4 कोटी रुपयांची कॅश सापडलेली आहे आणि ही कॅश घेऊन चाललेले होते भाजपचे 3 कार्यकर्ते आणि त्याविषयीची ही हेडलाईन आहे सामनाची। नोट फॉर वोट 4 कोटींच्या कॅशसह भाजपचे कार्यकर्ते रंगेहात सापडले, अशी ही हेडलाईन देण्यात आली आहे आणि नेमकी कॅश कुठे कशा पद्धतीने सापडली त्याचा ब्यौरा या बातमीमधून देण्यात आला आहे। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये विरोधी पक्षनेते अनुपस्थित होते असं नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे आणि त्याविषयीची ही हेडलाईन आहे। देशातील 7 टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला 15 कमी कालावधी शिल्लक असताना पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा बिहारमधील नवादा इथल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला। प्रभू रामाची नगरी असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला विरोधकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत मोदी म्हणाले, लक्षात ठेवा की राम मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठेत विरोधी पक्षाचा कोणताही नेता सहभागी झाला नव्हता। मात्र मोदींनी भव्य राम मंदिराची हमी देऊन ते पूर्ण केलं। जे काम 500 वर्षात होऊ शकलं नाही, जे राम मंदिराचं बांधकाम रोखण्यासाठी काँग्रेस आणि राजद वर्षानुवर्ष प्रयत्न करत होते, ते काम मोदींनी करून दाखवल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी आपल्या निवडणुकीच्या भाषणामध्ये केलेला आहे। लोकसभेची निवडणूक 15 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान 19 तारखेला आहे आणि त्यामुळे प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळतो आणि पंतप्रधान मोदींचेही देशभरामध्ये दौरे आहेत, प्रचार सभा आहेत आणि यापैकीच बिहारमध्ये त्यांची जेव्हा प्रचार सभा झाली तेव्हा त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आणि राम मंदिराच्या उद्घाटनामध्ये विरोधक उपस्थित नव्हते असं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। स्वच्छ पर्यावरण जगण्याचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, अशी ही हेडलाईन आहे। तर नागरिकांचा स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार आणि हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामाविरोधात अधिकार यांचा अनुच्छेद 14 आणि 21 मध्ये समावेश करून त्यांची व्याप्ती वाढवणारा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलाय। माळढोक पक्षांच्या अधिवासाच्या संरक्षणासंबंधी एका याचिकेवर न्यायालयाने यासंबंधी आदेश दिलाय। विद्युत वाहक तारांमुळे माळढोक पक्षांचा अधिवास हिरावला जाऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। त्यावर 21 मार्चला न्यायालयाने निकाल दिलाय। आदेशानुसार स्थिर आणि हवामान बदलाच्या लहरींचा परिणाम न झाल्या स्वच्छ पर्यावरणाशिवाय जीवनाचा अधिकार पूर्णपणे दिला जात नाही। वायू प्रदूषण, विषाणूजन्य आजारांमधील बदल, वाढणारं तापमान, दुष्काळ, नापिकीमुळे अन्न पुरवठ्यामधील तुटवडा, वादळ आणि पूर यामुळे आरोग्याचा अधिकार हिरावला जातो। अनुच्छेद 21 अंतर्गत हा जीवनाच्या अधिकाराचा भाग आहे। पुरेशा सेवा न मिळालेल्या समुदायांची हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या किंवा त्यांच्या परिणामांशी संघर्ष करण्याच्या अक्षमतेमुळे जीवनाचा अधिकार म्हणजेच अनुच्छेद 21 नुसार तसंच समानतेचा अधिकार अनुच्छेद 14 यांचं उल्लंघन होतं असं खंडपीठाने नमूद केलं आहे। याचाच अर्थ स्वच्छ पर्यावरण हा जगण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा आणि प्रदूषण मुक्त असावा हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचा महत्त्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि घटनेतील जे अनुच्छेद आहेत ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहे। जीवनाचा अधिकार अनुच्छेद 21 आणि समानतेचा अधिकार अनुच्छेद 14 यांचं उल्लंघन होत असल्याचं खंडपीठाने नमूद केलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।